तुम्ही एवढ्या बातम्या करताय, आपण आंदोलन करतोय, सर्व जनता त्याच्यावर आक्रमक आहे, तरी निलेश सांबरेचा काय काय होत नाही किंवा त्याच्या कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही. तुम्ही त्या रस्त्याचा दर्जा बघा. आता तो रस्त्याला हेवी वाहतूक चालू नाही, लाईट वेगळे तरी तो रस्ता कसलेला आहे. यामध्ये तुम्ही निलेश सांबरे दोषी करता, पण यामध्ये शासन आणि प्रशासन दोषी असतात. 100% शासन घरगडीत ते शासनाचे अधिकारी. अहो राजेशजी, आपण वेळोवेळी शासनाच्या अधिकाऱ्यांना वेगळीच धरतोय. काय सांगतात ते? निलेश सांबरे आमचा ऐकत नाही आणि निलेश सांबरे ऐकत नाही, त्याच्या कारवाई काय केली त्यांचा. नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. तर मला असं वाटत नाही, पण सगळेच मग जातीचे लोक असतील. त्याच्या पलीकडं ढेरे साहेबांनी जे विचारलं कुणबी समाज उन्नती संघ, मग कुणबी समाज उन्नती संघाची एवढी मोठी इमारत होत आहे. या एवढ्या मोठ्या इमारतीत मी तिथे संचालक आहे. मला वाटत नाही का निलेश सांबरे काय तिथे काही देणगी दिल्या असेल. मग तेव्हा जर समाज संघ आहे, समाज संघाला मदत करू शकत नाही, त्यांचा कुठलाही आता तिथले नगरसेवक असतील, तेव्हा नगरसेवकांनी पण जाती मतं मागितली असतील. मग तुम्ही समाज संघासाठी किंवा समाजासाठी किती उपयोगी आले? अहो तुम्ही जी ठेकेदारी करताय, प्रत्येक गावात ठेकेदारी करत असताना तुम्ही त्या गावाला ठेकेदार सामान्य ठेकेदार असेल, त्या ठेकेदाराचा विलोनी काम करून त्याची तुम्ही ठेकेदारी संपवली आहे. तुम्ही रोजगार निर्माण करून देण्याचा तर विषय सोडा. या लेंगाड मुळबाद रस्त्यावर तुम्ही किती लोकांना रोजगार दिला? मला तर वाटतं त्या रस्त्यावर 10-12 लोक आहेत काम करतायत 7 वर्ष, पण 10-12 लोकांच्या शिवाय काम करत नाही. प्रतीक पाटील नावाचा फक्त एक इंजिनियर आहे, तो त्यांचाच माणूस आहे. मग एक इंजिनियरने तुम्ही आमची या शहापूर तालुक्याची कामं करताय आणि 6 ना 7 लेबरनी कामं, मग तुम्ही किती तरुणांना रोजगार दिला? आपल्या तालुक्यात मला वाटतंय 200-250 सिव्हिल इंजिनियर असतील मुलं, 200-250. मग तुम्हाला किती लोकांना तुम्ही रोजगार निर्माण करून दिला तिथे? तुम्ही रोजगाराची जर भाषा सांगत असेल तर हे काय नाही. म्हणजे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्र, राजकीय क्षेत्रामध्ये पण तुम्ही सध्या कुठल्या पक्षाच्या निगडीत आहे? सध्या तुम्ही कुठल्या पक्षाच्या निगडीत आहे? तुम्हाला मगाची भूमिका सांगते ना मी, कुठल्याही पण मी तटस्थची भूमिका आहे. तुम्ही राजकीय क्षेत्रात राजकीय क्षेत्रात इतक्या वर्ष काम केलं ना मी, सध्या पुढे दिसत नाही. इतक्या वर्ष काम केलं, सध्या कल पुढे माझं कुठंच तटस्थ आहे, माझं तर कुठंच नाही. तेव्हा दिले ना, आता ती लोकांनी मला दिली, मी ती पदं जी घेतल्यात ना, ती पदं जी मला मिळाल्यात, हा कुठल्या राजकीय पक्षाने मला दिलेली पदं नाही आहेत. ती मला तुमच्यासारख्या सामान्य माणसांनी माझ्यावर विश्वास ठेवून मी अपक्ष निवडले आणि ती पदं दिली. म्हणून मी त्यांचा सन्मान राखण्यासाठी मी कुठे गेलेलो नाही. ते जे महाविद्यालयात 5 वर्ष म्हणाले, 5 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात तिथे तुम्ही 5 वर्ष काय केलं? समोर वाचून महाविद्यालय इमारत नाही, मैदान नाही, जागा नाही, जागामध्ये गट कळकवल्या, खरीदारी नाही. तुमच्या सगळ्या बुद्धिवर्गाला असं वाटलं नाही का आता या खुर्चीला आपण अजिबात सन्मान दिले? खरं म्हणजे कसं असतंय, मी एक संचालक, एक चालक आहे. जेव्हा मासिक मिटिंग होत असतात आमच्या आमच्या कॉलेजचे अध्यक्ष पांडुरंग बरोबर आहेत माझे आमदार, आणि अध्यक्षाची भूमिका अशी असते की संस्थेचा संचालकपेक्षा त्यांचे पदाधिकारी असतात, म्हणजे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, तर त्यांनी जो कमिटीत निर्णय किंवा सभांमध्ये जो मंजूर करायचा असतो आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा असतो. परंतु तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला त्या जागेसंदर्भातचा, खरंच ज्या दात्यांनी ही एवढी मोठी जागा दिलेली आहे आणि संचालक म्हणून किंवा आम्ही पदाधिकारी म्हणून तिथे जातो, मिरवतो, तर नक्कीच आमची ती जबाबदारी आहे. आणि मी ज्या दिवशी गेलो त्या पदावर, त्याच्या दुसऱ्या महिन्यात जी मासिक मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्येच मी सांगितलं का आपल्या ह्या महाविद्यालयाची जागा किती आहे आणि ती जागा पहिल्या मोजणीसाठी प्रस्ताव मी ठराव हे केला, तिथे सूचना केली. त्याप्रमाणे तिथे मोजणी झाली, परंतु एक वेळा मोजणी झाली, परत त्याला काही सहकार्य मिळालं नाही. कोणाचा तरी हितसंबंध आड येतो असं मला वाटतंय आणि त्याच्यामुळे ती आजपर्यंत त्याची मोजणी होऊन पण ती हद्द निश्चिती झाली नाही. परंतु मला प्रामाणिकपणे असं वाटतंय या तिथे कोणाचाही मुलाचा बाळगा नाही किंवा हितसंबंध जोपासू नये आणि ती महाविद्यालयाची जागा आहे, ती जागा ज्या दात्याने दिली त्या दात्याला पण तिथे वरती त्याचा सन्मान राखला पाहिजे आणि ती जागा मोजून ती महाविद्यालयात ताब्यात आली पाहिजे, ही माझी ठाम भूमिका आहे. तुम्ही कृषी बाजार समिती संघाचे संचालक आहात. कृषी उत्पन्न समिती
ज्या गाड्यांचा प्रश्न प्रधानमंत्री आहे तर अनेक प्रकारचे घोटाळे तुम्हीच सांगितलेले आहेत आणि खरेदी विक्री संघ काय तिथला चांगला अर्थ नाही तिथेही खूप सारे अनुचित प्रकार किंवा घोटाळे घडतात तुम्ही नेहमीच त्याच्यावर आवाज उठवला परंतु आजपर्यंत त्यांनी काय त्यांच्या पद्धतीत कार्यभागात काय सुधारणा केली आहे. पहिला प्रश्न तुमचा खरेदी विक्री संघाचा आहे. खरेदी विक्री संघाला आता निवडणूक होऊन संचालक 6 वर्षांनी म्हणजे आमची मुदत पण त्याची संपलेली आहे. परंतु सरकाराच्या सर्वच निवडणुका या अशा काही आपल्या ओबीसीच्या मुद्द्यांमध्ये निवडणुका स्थगित आहेत. परंतु खरेदी विक्री संघ हा फक्त जागा आहे संघाची आणि चांगल्या स्वरूपात जागा आहे. परंतु काय होतं माहिती आहे का, खरेदी विक्री संघ एवढाच कृतीमध्ये राहिला फक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण म्हणजे प्रत्येक वर्षाला अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड झाली पाठीवर नावं आली पाहिजे विजन हा विषय नाही. मी जेव्हा त्याला सांगितलं का आपल्याकडं खरेदी विक्री संघात एकही रुपयाचं भांडवल नाही किंवा आपण आता कर्जबाजार आहे तर अनेक प्रकारचे ते गाळे तिथे एवढी मोठी जागा आहे तर तिथं एक आपण मस्त ओपन असा हॉल जर केला तर आपल्याला उत्पन्नाचं साधन होईल आणि पुढे जर गाळे केले तयार अर्धा गाळे होते तर ते गाळ्याचं भाडं मिळेल. अशा प्रकारचे मी प्रस्ताव तिथे मांडला. परंतु त्या प्रस्तावाला अडचण अशी आली का तिथे आपल्यासाठी आपण त्या बँकेची पद राहिली नाही खरेदी विक्री संघात बँक काय लोन देणार नाही. मग त्यांना मी सांगितलं का आपण एवढा आटापिटा करणे सर्व सक्षम आहेत संचालक जे जेवढे आता त्या कमिटीवर संचालक आहे एकदम सक्षम आहे. म्हणून आपण काय करावं 1-1 लाख रुपये आपण अनामत म्हणून काढले आणि आपण अनामत काढले तर गाळे बांधले आणि मग गाळे बांधल्यानंतर त्या गाड्यांचा डिपॉझिट स्वरूपात पैसे घेऊ आणि त्यानंतर भाडेतत्वावर देऊ म्हणजे डिपॉझिटचे पैसे आले तर ते आपण आपली अनामत रक्कम काढून घेऊ. म्हणजे तिथे एक वास्तू तयार झाली असतील एक हॉल तयार झाला असता म्हणजे काहीतरी 2 रुपयाचा उत्पन्नाचा मार्ग तयार झाला असता. दुसरा विषय तिथे आहे का ज्या भाडे करारावर जेव्हा दिलाय आपला गोडाऊन एकाने तर कब्जाच केलाय आणि ते लॉकडाऊन ठेवलाय. अरे म्हटलं गोडाऊन आपला आहे का त्याचा आहे तो तर भाडेकरू आहे मग तो का आपल्या त्याचा भावाभावांचा भांडण असेल तो भावांचा काय विषय असेल ते शाह म्हणून कोणीतरी आहे आणि त्याचा विषयच घेत नाही म्हणजे सगळी मिली बघत म्हणजे काय होत आहे कोणीतरी म्हणजे पदावर मी काय जायचं तर एकतर मला खुर्ची पाहिजे किंवा मला काय तिथं स्वार्थ झाला पाहिजे. अशाच सहकार चालत नाही. सहकारात कोणाचाही मुला इजा वाढवता कामा नाही. सहकार हा क्षेत्र असा आहे की तिथं आपण ते पुरण तयार करा आणि मग का ते पुरण तयार करण्याचा विषयच नाही इथं फक्त खाण्याचा किंवा वित्त संबंध जोपासण्याचा विषय पण असाच विषय आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा. अनेक लोकांना असं वाटत होतं फक्त विनायक साहेब तिथे येऊ नये मला मी निवडून येऊ नये म्हणून अनेक लोकांनी देव पाण्यात बुडवले होते. परंतु सर्वसामान्य जनतेला असेल किंवा मतदारांना असेल आता मी तालुक्यातून ग्रामपंचायत विभाग मतदारसंघात निवडून आलो म्हणजे सर्व ग्रामपंचायत सदस्यांची मतं होती. मी एकटाच फिरायचो मी कोणाला माझ्यासोबत प्रचाराला गेलो मी एकटाच जायचो मीच ड्रायव्हर आणि मीच उमेदवार अशा प्रकारे. पण मला प्रत्येक मताने हेच सांगितलं किंवा साबळे साहेब तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे का या खरे आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय चालू आहे म्हणजे तिथे नेमकं काय आहे आम्हाला काहीच कळत नाही त्यातला. मग तुम्ही तिथे गेल्यावर काहीतरी आम्हाला न्याय द्याल किंवा आमच्या शेतकऱ्यांचा काहीतरी फायदा होईल असं तिथं बघा. पहिल्याच मीटिंगमध्ये बाजार समितीच्या मी विषय मांडले की आपल्या बाजार समिती जागा घेतली मग अतिक्रमण झालेली जागा घेतली मग ती जागा मोजणी करा. दुसरा कर्मचारी किती ते कर्मचारी काय काय काम करतात तो एक प्रश्न उपस्थित केला. मग आपण तिथं CCTV आहेत का CCTVचा प्रश्न उपस्थित केला पहिल्याच मीटिंगमध्ये. त्याच्यानंतर ड्रेस कोड कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड पाहिजे कारण बाजार समिती कर्मचारी असं थोडा इम्प्रेशन पडतो ना नेमका काय कर्मचारी कुठं येतो काय काम करतोय. मग व्यवस्थापक हा बाजार समितीचा आत्मा आहे सचिव. मग सचिवाला पण ड्रेस कोड पाहिजे तो चांगलं त्याला ऑफिसमध्ये जायला लागतं इंटर ऑफिस करायला पाहिजे. मग अशा प्रकारच्या मी सूचना केल्या. तिथे पाण्याची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी प्रयत्न केले. या सर्व गोष्टी करत असताना आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गाळे झाले. आता तुम्ही प्रश्न उपस्थित केला गाळे झाले आता तिथे मागच वाला होता याचा काय आता तो त्यावेळेस त्यांनी करारावर आहे भाड्यात घेतले तुम्ही ती अनामत दिली म्हणजे मी काय मागच झाले काय. मग जो शासनाच्या निकषाप्रमाणे तुम्हाला 3 वर्षानंतर करार करणे बंधनकारक असतो. हे याची करार पण भाडे करार पण रिन्यू केलेलं नाही 2-2, 3-3
तुम्ही भाडेकराचा रिन्यू झाला तुम्ही भाडा देता कसा काय? म्हणजे सगळं म्हणजे कारभार आहे ना तुमचा राम भरोसे काढायचा. म्हणजे तुम्ही कायद्याला धरून का अशा सहकाराला बघून कुठलाच विषय नाही. आणि त्याचं आम्ही मी बघितलं काही लोकांचं म्हणजे गाडी आहेत भाडाच नाही देत. मग भाडा देत त्याला नोटीस गेल्या पाहिजेत. मी त्यांना सगळ्यांना नोटीस लावा या लोकांना आणि का भाडे देत नाही याचं कारण सांगा. म्हणजे या अशा गोष्टी ज्या आहेत सहकारामध्ये तुम्हाला दुसरा असा प्रश्न आहे. आता इथे बाजार भरत आहे प्रचंड तालुक्यातली गर्दी किती येते. त्यांना ना पाण्याची सुविधा आहे यायची सुविधा आहे. म्हणजे अक्षरशः त्या छोट्या छोट्या टॉर्च भेटतात त्या लावून ते व्यापारी तिथं भाडा देऊन पण म्हणजे काय आठवडी बाळगण्याचा काय तो असेल चार्ज तो देऊन पण त्यांना ज्या पायाभूत सुविधा तिथं द्यायला पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समिती या साध्या सुविधा पण दिल्या जात नाही. मग त्याच्यात काय होतं त्या व्यापाऱ्यांचं पण नुकसान होतो. तिथं चोऱ्या पाकिटमारी मोबाईल चोर असे बरेचसे गुन्हे तिथं त्या बाजारात घडत असतात. तर याच्याबाबत तुम्ही कधी आवाज उठवलाय? बाजार समितीमध्ये तो बाजार समितीच्या आवारातच भरावा यासाठी जेव्हा मी बाजार समितीच्या बाजाराच्या वेळेस भेट दिली आठवडी बाजारात भेट दिल्यानंतर माझ्या निदर्शनास असं आलं की तिथल्या कर्मचाऱ्यांना घेऊन भेट दिली. त्याच्यावर असं समजलं दुकानदार आहे त्या दुकानदाराची गाडी पण आतमध्येच आहे. काय म्हणजे एका ठिकाणी दुकान आहे एका ठिकाणी गाडी आहे. आता गाडी आवारात पार्किंग करता येत नाही. मग त्या गाडीने दुकानाच्या दुप्पट जागा अडवली. मी त्यांना तेव्हाच सांगितलं येऊन कर्मचारी तुम्ही आत्ताच्या आता निर्णय घ्या. समिती कमिटी निर्णय घ्या. पहिले गाड्या काढा नाहीतर पहिला 50 रुपयाची त्याची पावती पाडा. मी डायरेक्ट त्याची पावती पाडायला लावली. तर तुम्ही पावतीच्या वर्षी तुम्ही पावती का घेत नाही? बाजार समितीच्या उपविधित नियम आहे का बाजार समितीची त्या आवाराची गाडी त्या गाडीची तुम्हाला पार्किंगची पावती घेणं बंधनकारक आहे. मग या लोकांनी पावतीच घेत नव्हते. त्याच दिवशी 7,000ची पार्किंगची हे मिळाली 7,000 रुपये. आता कंटिन्यू प्रत्येक बाजाराला पार्किंगचे पैसे घेतले जातात आणि त्या मधल्या आवारात मी गाडी त्याला लावायला सांगत नाही. बाहेरचा जी जागा आहे त्या जागेत गाडी लावायला त्याची व्यवस्था केलेली आहे. संचालक शापूर तालुका कोणती उन्नती संघ आपण बोलले जातीच्या नावाने परंतु निलेशजी साबळे अपक्ष उमेदवार आहेत त्याने सर्व जाती धर्मातील कोर्टावर IAS वगैरे मोठमोठे शिक्षण आरोग्य सेवा असे मोठमोठे दिले. परंतु एवढे असून सुद्धा पक्षाने त्याला तिकीट दिलं नाही. म्हणजे कुर्मी समाजाला खच्चीकरण होतं असं तुला वाटत नाही का? तुम्ही जर बोलता समाज उन्नती संघ कुर्मी समाजाला नाव खच्चीकरण पक्ष जातीवर चालतो ना जातीवर नाही त्याला तिकीट आणि म्हणजे भेदभाव केला ना कुर्मी समाजाला. बघा पक्ष त्यांनी त्या पक्षात प्रवेश करायला पाहिजे होता. त्यांना निवडणूक खासदार व्हायचं होतं का नाही. असा चालत नाही का मी कुठली एक संघटना गाडीला मी नेता झालो असा वैयक्तिक इंडिव्हिज्युअल कोणी जी देशाची निवडणूक येऊ. इतर लोक राहुल गांधीला बघून मतं देणार आहेत. इथे मोदी साहेबांना बघून मतं देणार आहेत. एकटा निलेश सावळेला बघून मतं देणार नाही. ही संघटना जिजाऊ ही जे सामाजिक काम करत असते. मोदी सरकारला बघून लोक मतदान करणार भ्रष्टाचार मुक्त भाग शापूर तालुक्याच्या प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये आपलं पाहतात तहसीलदार कार्यालय पैशाशिवाय काम कुठे गेलं भ्रष्टाचार काही नाहीये. परंतु हे चाललंय. तुम्ही भ्रष्टाचार विषय करताय पण तुम्ही आता निलेश सामने ठेकेदार म्हणून आहे. तुम्ही त्याच्या कामाची गुणवत्ता बघा त्याला जबाबदार कोण देणार? अरे म्हणजे एकीकडे चोऱ्या करायच्या दुसरीकडे दान जमा करायचा मुलांना शिक्षण दिलं IPS म्हणून आलं काय पाहिजे त्यांनी IPS आपले राजकीय विरोधक हरीश पष्टे यांची भाजपने हकालपट्टी केली. नगरसेवक पद कालांतराने रिक्त होऊ शकतं. आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवणार तर यावेळी सुद्धा आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवणार. कसं आहे माहिती आहे का? आता तो जरतरचा प्रश्न आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही बोलला हरीश पष्टे राजकीय विरोधक तसं मी आता माझ्या दृष्टीकोनातून मी कोणाच विरोधक मानत नाही. आणि विरोधक मानत असतो तर ही मी आजची पत्रकार परिषद घेतली नसती महत्वाचं. कारण मला या सर्व गोष्टी अलिप्त होती. कोणासाठी विरोध करायचा आणि का करायचा हा माझा पहिला प्रश्न आहे. तर ती जरतरचा विषय आहे. मी तिथे निवडणूक लढलेली जेव्हा जागा झाली खाली तर बघू. दुसरा विषय असा आहे जेव्हा यांनी विषय मांडला पत्रकार भेरेंनी की बाबा त्यांना तिकीट दिलं नाही तेव्हा स्वतःची ताकद आहे म्हणजे समाजसेवा करताय. मग 500 मतदार संख्या असलेला आपला वाण होता. आता त्या हरीश पष्टे आता उल्लेख केला. मग तेव्हा शिवसेनेने त्यांना नाकारलं तिकीट देणं. मग त्यांना BJPत प्रवेश करावा वाटला.
मग जिजाऊची मी ताकद एवढी दान धर्म एवढा सेवा आहे, तो 500 मतांच्या नगरसेवकाला दुसऱ्या पक्षात का जावं लागतं? मग तेव्हा जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून त्यांनी उमेदवारी का केली नाही? म्हणजे राजकीय पक्षाशिवाय काहीच चालत नाही, सिद्ध आहे ना. तालुक्यात चर्चा होईल गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिकेत असणारे विनायक साहेब आता कुठेतरी भूमिका बदलत आहे, शांततेकडे जाणार आपण. खरं आहे, कारण मी अनेक निवडणुका जेव्हा लढलो मग त्या मी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत होतो, या पक्षात असताना मी अनेक निवडणुका लढलो, पण मला प्रत्येक वेळी अपक्ष निवडणूक लढण्याची वेळ आली. मग पक्षाने मला संधी कधी देणार? जेव्हा मला संधी आता बाजार समितीवर मिळणार होती तेव्हाच पक्षाने माझा जर विचार केला नाही तर मग आपण हेच करत राहायचं का? पक्षाच्या काय बोलतात त्या सारख्या वाद राहायच्या का? असा म्हणून मी शांततेची भूमिका घेतली की आता आपण फक्त आपल्या माणसासाठी काम करायचं. ज्या लोकांनी मला एवढ्या विविध पदांच्यावर बसवलं आहे, त्या विविध पदांच्यावर बसवल्या त्या लोकांचा सन्मान राखण्यासाठी आणि त्यांच्यासाठी काम करायचं होतं. मग आपण कसं पाहून काय असतं करायचं अजून नंतर भूमिका घेऊ, या निवडणुकीच्या नंतर भूमिका घेऊ. कारण अशा वेळेस अनेकला संस्था संघटना किंवा काहीतरी आपल्या तालुक्यात विविध फाउंडेशन आहे, काय विविध संस्था आहेत, विविध आहेत, आपण बघतोय. या फक्त काय असते माहिती आहे का? नावाला असतात नाव, फक्त मीपणा येते. तुम्ही पण ना मी कुणबी झाली, मी हे सगळं मीपणा येते. मला मीपणा आवडतच नाही. मी समाजात सामान्य माणसात राहणारा आहे आणि सामान्य माणसाच्या विश्वासावर काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. तर सर्व पत्रकारांचं तुमचं प्रेम आहे आणि सर्व पत्रकारांना असं वाटतं की या क्षेत्रात तुम्ही बॅनर दिला, या क्षेत्रात तुम्ही काहीतरी करू शकता. प्रशांतजींनी चांगला प्रश्न विचारला तुम्ही संचालक आहात, कुटुंबाचा तर ग्रामपंचायतीने अतिक्रमण केलं हे तुमच्या लक्षात फक्त अजून आलेलं नाही. आणि जर तुमचं संचालक मंत्री जर भेटेल नसेल, तुम्ही प्रशासनाकडे धाव घेणार आहात का? असंच त्यांची 5 वर्ष ते सांगितले काय? खरं तर तुम्हाला ग्रामपंचायतीने अतिक्रमण केलं आहे विनायक साहेबांची काय भूमिका आहे, पण ज्या दिवशी मला समजलं मी किनवलीला नेमका रविवारी बाजार असताना असं मला वाटलं, मी आल्याला होतो आणि किनवलीच्या बाजाराच्या दिवशी रविवारी बाजार असतो गेलो तर तिथे असं बांधकाम केलेलं मला दिसतं टाकीमध्ये. हे काय प्रकार आहे? मी त्याच वेळेस सभापतीला फोन केला, उपसभापतीला फोन केला, अरे बाबा आपल्या आवारात आपल्या जागेत हा बांधकाम केलं कोणी? खेळण्याचा होता सभापती बांधकाम ग्रामपंचायतीने केले तिथे. ती टाकी काय काय आणली आपलं स्वच्छ भारत अभियानाचं. मी त्याला कॉल केला तर म्हणे सभापती म्हणतात मला काही माहीत नाही. मी उपसभापतीला फोन केला, तिथल्या स्थानिक संचालकाला महेश पतंगरावला फोन केला, तिथल्या सुनील धामके मला नेमका अचानकच तिथे भेटला नंतर त्यानंतर. तर म्हटलं काय सुनील तुम्ही इथं स्थानिक आहात, आपल्या बाजार समितीची जागा वर अतिक्रमण होतोय आणि तुम्ही उघड्या डोळ्याने बघता. मी लगेच याला व्यवस्था म्हटलं काय झालं आपल्या जागेत बांधकाम, तुम्हाला काही माहिती मिळाली का? नाही म्हणे हो ते झालंय. तर म्हटलं काय झालं काय? म्हणजे नाही 1 तारखेला ते पत्र दिले नाही मी त्यांना. अरे तू 1 तारखेला पत्र दिलंय तर ते आम्हाला कोणाला माहीत नाही. आम्हाला माहीत पाहिजे होतं का असं असं आहे किंवा ते आमच्या ग्रुपला माहिती पाहिजे होते काही ते अतिक्रमण झालं नाही तसं. तर म्हणे काही त्याच्यावर काही चर्चा झालेली नाही ते होईल. मी सभापतीला परत सांगितलं, मग तेव्हा ते सांगतात माहिती आहे का? तेव्हा असं कळलं का याच्यात सभापती आणि उपसभापती यांना माहिती होती, हे स्वतःच्या जागेवर गेले, परंतु त्यांनी हितसंबंध मी बोललं ना का यांना हितसंबंध जोपासायचे आहेत आपल्या पदाचा. म्हणजे तुम्ही त्या संचालक हा त्याला विसर करतो का मी सभापती आहे, म्हणजे आता चालत नाही मालकच्या स्वरूपात त्यांची जी भूमिका आहे ही चुकीची आहे. मी तिथं आवाज उठवला, व्यवस्थेवर पत्रव्यवहार करायला होता, व्हिडिओवर पत्रव्यवहार केला आहे, तहसीलदारांना केला आहे आणि ग्रामपंचायतीला केला आहे. हे सर्व पत्रव्यवहार झालेले. आता त्यांनी नंतरची भूमिका ती व्यवस्था बघायची, काय करायचं पत्रव्यवहार करून जे अतिक्रमण हटवण्याचा हा जो विषय असेल तो कायदेशीर विषय होईल. परंतु मी त्या विषयावर आवाज उठवला. अजून एक मुद्दा तुम्हाला माहीत असेल की तुम्हाला माहिती आहे तिथे जे भाडेकरांचे गाळे दिले त्याची कुठल्याही प्रकारे जाहिरात न काढता तिथे सगळी गाळे आणि त्याचं त्या ठिकाणी गरज आहे त्याने नातेवाईकांना गाळे दिलेले आहेत. हा तो विषय असा आहे का बाजार समितीचे उपबाजार किनवलीचा विषय बोलतोय तुम्ही. तर
तर बाजार समिती उपबाजार निमित्त जेव्हा आम्ही पहिल्याच मासिक मीटिंगमध्ये मला मी तो विषय मांडला, त्या किनवली उपबाजार समितीचं जे इमारत जे गाळे बांधकाम आहे ते त्याचं टेंडर झालं का, त्याची निविदा कधी काढली आणि ते कोणाला काम मिळालं, याच्यावर त्याचं उत्तर असं आलं, कोरोना काळ होता, आम्ही निविदा काढली नाही, आम्ही डायरेक्ट काम चालू केलं. माझा दुसरा गेला प्रश्न, मग त्याचा निधी उपलब्ध करून केला. त्यामुळे निधी आम्ही जे गाळे आपण भाडेकरावर देणार आहे तर त्या भाडेकरांच्या अनामत स्वरूपात आपण ते निधी उपलब्ध करणार आहेत आणि त्याच्यातून ते गाळे बांधणार आहेत. तर म्हटलं ठीक आहे, त्याच्यातून बांधले पण त्यांची निविदा, मग त्यांचे किती आपल्याकडे आले असे गाळेदार, आम्हाला हा गाळा भाड्याने पाहिजे अशी मागणी किती लोकांची आली आणि त्या मागणीचं किती लोकांना दिली नाही. म्हणजे तसं काही नाही केलं नाही, आम्ही टेंडर नाही काढलं, आम्ही जाहिरात नाही काढली, जे संचालकांनी दिले ते आम्ही घेतले आणि त्यांचे 25,000 रुपये काहीतरी अनामत आम्ही घेतले. तर तिथे असंच निदर्शन आले की एकेका घरातले 3-3, 4-4 लोक त्यांचे पैसे 25 लोकांचे पैसे घेतले आणि गाळे किती 10 हे 10 गाळे म्हणजे ते पण आणले. त्यावर त्या संदर्भात मी प्रत्येक मासिक मीटिंगमध्ये वेळोवेळी आवाज उठवला. मला सभापती उपसभापती सांगायचे, साबळे साहेब ते जुने विषय सोडून द्या. तर मग जुने विषय सोडून पुढे मी चालूच शकत नाही. म्हणजे एकतर ते विषय बंद करायला लागेल, ते बांधकाम तर होणारच नाही. जे पैसे घेतले तुम्ही अनऑथोराईज तर ते पैसे त्यांचे गाळेधारकांनी परत द्या आणि नवीन रिटेंडर काढा आणि मग नवीन बांधकाम चालू झाल्याशिवाय तुम्हाला इथे काही करता येणार नाही. या काम विकत राहील. मला तरी भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला, नाही नाही तिथं असू दे होते ते असं आहे तसं. चुकीची गोष्ट माझ्याकडून होणार नाही आणि चुकीच्या गोष्टीला मी समर्थन देणार नाही. विनायकी सहकार सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात आपण काम केलंय, तो पत्रकारांशी आपला अनेक वेळा संपर्क आलेला आहे. आज आपण पत्रकारांसोबत संवाद साधताय, त्या शहापूरच्या पत्रकारितेबद्दल आपण काय आपल्याला शहापूरची पत्रकारिता खरंच एक जिवंत पत्रकारिता होते आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आणि मी कोणी काय म्हणलं असेल व्यक्तित्व प्रवृत्ती प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाच्या बुद्धी कौशल्याने त्याच्या परीने जो लिखाण करतोय, त्या परीने जो विषय मांडतोय. आणि तुम्हाला सांगतो मी ठाणे जिल्ह्यात आता मी मला जेव्हा आपल्या शहापूरच्या पत्रकारांचा आणि शहापूरच्या जनतेचा दरार आहे, म्हणजे एक प्रकारे आपण असं सांगतोय का आपली खरं सांगतो तर शहापूरची जनता ही स्वाभिमानी आहे आणि शहापूरचे पत्रकार पण स्वाभिमानी आहे. हे मी म्हणजे तुमची स्तुती करतो असं नाही, तर जेव्हा जिल्ह्याला जात असतो, जेव्हा जिल्ह्याचे अनेक नेते भेटत असतात तेव्हा मला नाही आणि तुमचा सगळा वेगळाच असतो. तर म्हटलं खरं आमचा हा तालुका हा झुंजार तालुका आहे आणि काय बोलताय तो आंदोलन करतोय, न्याय मागतोय. परंतु मला एकाच गोष्टीचं दुःख वाटतंय की या सर्व गोष्टी असताना पण तुम्ही शहापूर उभारलेल्या रस्त्याला न्याय देऊ शकले नाही. मग तुमची पत्रकारिता म्हणून कमी पडली असं आपल्या भरपूर काम करायचे 2019 सुरू झालं बरोबर. 17 या रस्त्या संदर्भात सरकारच्या प्रतिनिधीमधून काय काम नाही, कर्तव्य नाही त्याच्या जर तो केंद्राचा पैसा आहे, फक्त MSRTCला तो वर्ग केला आहे, पण केंद्राचा पैसा आहे. आणि पण मला पण एक विचार पडलाय का त्या रस्त्यावर तुम्ही एवढ्या बातम्या करताय, आपण आंदोलन करतोय, सर्व जनता त्याच्यावर आक्रमक आहे, तरी निलेश सांबरेचा काय होत नाही किंवा त्याच्या कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही. तुम्ही त्या रस्त्याचा दर्जा बघा. आता तो रस्त्याला हेवी वाहतूक चालू नाही, लाईट वेगळं आहे, तरी तो रस्ता कसलेला आहे. यामागे तुम्ही निलेश सांबरे दोषी करता, पण यामागे शासन आणि प्रशासन दोषी असं 100% शासन घरगडीत ते शासनाचे अधिकारी. अहो राजेशजी, आपण वेळोवेळी शासनाच्या अधिकाऱ्यांना भेटीस धरतोय, काय सांगतात ते निलेश सांबरे आमचा ऐकत नाही आणि निलेश सांबरे ऐकत नाही. मग त्याच्यावर कारवाई काय केली? त्यांचा कारवाई करण्याचा विषय का नाही. मग त्याला ब्लॅकलिस्ट केले का? मंडळामध्ये त्यांना ब्लॅकलिस्ट केला असताना ते ब्लॅकलिस्ट म्हणजे याचा अर्थ काय? ह्या रस्त्यासाठी जगातली सगळ्यात मोठी ट्रॅक असेल ना 3.5 किलोमीटरची, कोळकेवाडीपासून जर तुम्ही गेले ना तर पुढं मला वाटतं राजगाव ती एक ट्रॅक केली का, तिच्या जाताना चिंबोरा भेटलेल्या पावसात एवढ्या झाडा बॅगा पडलेल्या. जबाबदार नाही. आम्ही पत्रकार बातम्या लावतो, पण काय जनतेचा उपयोग दिसत
या विकली गेल्या लोकांना काय करायचं? लोकांना फक्त काय माहितीये का, लोकांना असं वाटत असतंय फक्त स्वार्थासाठी कधी नाही सगळे काही कोणाला स्वार्थासाठी हे करते. आता मला ते रस्त्याला ठिकाणी यायचं मी वाटतोय पण कधी चांगल्या गोष्टीसाठी कधी येत नाही. तुम्हाला सांगतोय तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील मग तो ग्रामपंचायत सदस्य असेल, तो जर 500,000 तुम्हाला विकला असेल त्याला आपण काय करू, तिथे पंचायत समिती सदस्य असेल, आता तुम्ही भूमिका मांडायला पाहिजे ना. ही लोक भूमिकाच मांडत नाही. आता आपण आंदोलन केलं राजाची, त्या रस्त्यावर आपण आंदोलन केलं. तुम्ही सांगा आपण 10 मिनिटं बसतो तर लोकांना अडचण झाली. लोकांनी काय म्हणा आम्हाला म्हणजे आम्हाला जाऊ द्या, म्हणजे कोणासाठी आपण करायचं. तुम्ही पत्रकारितेच्या संदर्भात बोर्ड ठेवलं तुम्ही याविषयी आम्ही अनेकांनी बातम्या केलेल्या आहेत. त्या संदर्भात आम्ही काय करतो, आम्ही वस्तुस्थिती मांडतो. पत्रकार वस्तुस्थिती मांडण्याचं काम करतो. त्याला न्याय द्यायचं काम कोणाचं आहे? प्रशासनाचं. हे जर होत नाही प्रशासन आहे, लोकप्रतिनिधी जबाबदार आहे. लोकप्रतिनिधी तुम्हाला हे सांगतो, लोकप्रतिनिधी काय केलं फक्त या रस्त्यावर राजकारण केलं. कोणी असं लोकप्रतिनिधी राजकारण केलं, परंतु जनतेचा प्रश्न कोणी सोडवायचा प्रयत्नच केलेला नाही. आता तुम्ही सांगा हा एक मोठा मार्ग झाला, 400-500 कोटी काय असेल तो, परंतु निलेश सांबरेंनी साधी आपली मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामं घेतली, पंतप्रधान सडक योजनेची कामं घेतली. अहो ती कामं करत नाही. आता माझ्या आघाडीचा रस्ता आहे 5 वर्ष झाली, म्हणजे 400 मीटर रस्ता आहे, केलाच नाही अजूनपर्यंत. मी अधिकाऱ्याकडे वेळोवेळी सांगतोय आमचा रस्ता करून घ्या, नाही म्हणे आज चालू करतोय उद्या चालू करतोय. मग तुम्हाला झेपत ते तुम्ही घेताय कशाला? त्याचप्रमाणे चांगला रस्ता आहे तुमचा, किती बिलो तुम्हाला माहिती, त्याला झेपतोय, त्याला परवडतं ते करतात, तो त्यांचा व्यवसाय झाला. माझं म्हणणं ते नाही की किती बिलोनी घ्यायचा काय करता तो त्यांचा अधिकार आहे. परंतु तुम्ही शासनाचा पैसा आहे, तुम्ही जनतेला भेटीच का जनतेची कामं वेळेवर पूर्ण करा. जनता तुम्ही बघा, मी पण एक ठेकेदार आहे. मी जर चुकलो तर माझ्यावरच असतो का तुला आडव होतात, काम करून घेतात किंवा गुणवत्ता मागतात. लोकांचा अधिकार आहे, पैसा शासनाचा आहे ना, माझ्या खिशातला देत नाही ना. मी जेव्हा माझ्या खिशातला काही करत असेल तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. मग तुम्ही शासनाचा पैसा आहे, तुम्ही जनतेला त्यासाठी देतील सध्या 5-5 वर्ष कामं करत नाही. साधी 1-1 कोटीचा रस्ता 2-2 कोटीचा तुमच्या हातातून होत नाही, हे चुकीचं आहे ना. विनायकजी पण तालुक्यात अनेक समस्या आहेत ना, पाण्यासाठी समस्या आहेत. मग तालुक्यात अनेक लोकप्रतिनिधी आहेत, मग त्याच्यामध्ये आमदार असतील खासदार असतील असे अनेक आहेत, जिल्हा परिषद सदस्य होऊन गेले. मग त्या समस्या कुठल्या नाही, त्यावर तुम्ही काय बोलणार? गरज आहे. मी जेव्हा मागच्या वर्षी याच महिन्यात मे महिन्यातच बाजार समितीची निवडणूक होती आणि मी जेव्हा त्या कोथळा, कळवंदा, पुगाळा, आगनवाडी या अशा सगळ्या भागात जेव्हा फिरलो, अहो काय अवस्था आहे त्या लोकांची. अहो लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी काय बोलत आहे, जर त्याला जर खरं कर्मला असेल ना तर अनेक करता येतं. आमच्यासारख्या सामान्य ठेकेदार, सामान्य माणूस कुठून तरी शासनाच्या दरबारी मागतोय, काय करतोय आणि काय छोट्या मोठ्या योजना आणून देतोय. मग लोकप्रतिनिधींनी पण त्याप्रमाणे जर केलं, समजा एखाद्या ठिकाणी विहीर आहे, त्या विहिरीत पाणी आहे, त्या विहिरीत पाणी त्या महिलांना 2 लिटर घेऊन जाण्याची आवश्यकता काय? जर तिथं तुम्ही छोटी सोलर पंप बसवला आणि त्या पंपाद्वारे जर ते पाणी तिथं पोहोचवले तर ती समस्या त्या महिलांचं डोक्यावरचं अन्न खाली येईल ना. आता ती भावडी योजना काय होईल, कधी होईल, मग ती भावडी होईल म्हणून जनतेने त्रास सहन करायचा. तालुक्यातील लोकप्रतिनिधी कार्यक्षम आहेत रेणापूरला रस्ता होणार आहे चांगला, मग ते 10 वर्ष तेच सहन करायचं, मग ते खड्ड्यातच जायचं का? म्हणजे हे जे प्रश्न आहे. आता तुम्ही सांगताय लोकप्रतिनिधी, आता सांबरे साहेब पण चांगली समाजसेवा करतात, त्यांची समाजसेवा 1 नंबर आहे, म्हणजे ते समाजसेवा चांगली करताय. मग असं सांबरे साहेबांनी कुठं काम केलं, कुठल्या गावातून एखादी योजना केली स्वतःच्या खर्चातून, छोटी काही केली तर कुठे तुम्हाला दिसतं का? किंवा असं तुम्हाला समजलं का सांबरे साहेबांनी या गावात हा रस्ता मंजूर करून आणला, या गावात हा रस्ता मंजूर करून आणला, कुठं समाजवादासाठी प्रयत्न केले. सांबरे साहेब ज्या ठिकाणी ज्या पक्षाची सत्ता असते त्या पक्षाच्या एकदम नेत्यांच्या जवळ आहे, मुख्यमंत्री असतील, बांधकाम काय मिनिस्टर असेल किंवा उपमुख्यमंत्री असतील, सांबरे साहेब त्यांच्या जवळच असतात, त्या सत्तेत सहभागी असतात. तुम्हाला या गोष्टी काय करणार? एखादा माझा प्रश्न, एखादा ग्रामपंचायतचा सदस्य झाला तर तो गावच्या विकासाची तळमळ करतोय, कुठे ते शासनात दरबारी खेट्या मारतोय, कामं मंजूर करून आणतोय. मग निलेश सांबरे साहेबांनी तसं केलं का? याचं पण त्यांनी उत्तर द्यावं. तुम्ही सांगण्याबद्दल बोललात ठीक आहे, असलं तरी पण बाकीचे जे मी काय बोलतो, माझा प्रश्न असा होता का तालुक्याचे आधी असतील माझे असतील लोकप्रतिनिधी काम करतात ते कार्यक्षम आहेत का, यावर मी तुम्हाला विचारतो. आता लोकप्रतिनिधी कार्यक्षम नसेल त्यांना जनता निवडून येते कशी काय? कार्यक्षम ठरवणार कोणती जनता कोणाला काय
राजकारणापेक्षा मला वाटतं मी सर्व समाजात कोणाच्याही सुख दुःखात सगळ्यात किंवा मदतीवर बोलतो आणि तीच अंगात रक्तात जर आहे तर मी राजकारण पण सोडणार नाही आणि समाजकारण पण सोडणार नाही. तुम्हाला या ठिकाणी तुम्ही चांगला प्रश्न विचारला. आज यासाठी मी पत्रपरिषद घेतली का मला वेळोवेळी ज्या ठिकाणी ज्या क्षेत्रात मला ज्या मतदारांनी मला निवडून दिलंय त्या मतदारांना असं वाटतंय की आता आमचं विनायक साबळे साहेब बाबा आता शांत काय भूमिका घेतात ती मला कोण करता येतो कोणाला मदत करायची काय करायचं मी त्यांना स्पष्ट सांगितलं ज्याप्रमाणे तुम्ही मला कुठल्याही पक्षाचा नेत्याचा दबावाला बळी न जाता मला मतदान केलं आणि मला अनेक वेळा अपक्ष निवडून दिलं. आता तुम्हालाही स्वातंत्र्य आहे तर तुमच्या बुद्धीला जे वाटेल तिथे तुम्ही मतदान योग्य माणसाला योग्य ठिकाणी करा अशी मी ते जाहीर चांगला प्रश्न विचारला. कल्याणला ती राहायला गेले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.